नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते मोहिनीताज किचनमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे तळणीचे मोदक आणि हे मोदक आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। जसं की हे मोदक वरून अगदी खुसखुशीत आणि आतून तितके छान अगदी मऊ लुसलुशीत होतात। आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर मोदक करण्यासाठी सगळ्यात पहिला आपण त्याच्या पारीसाठीचं पीठ मळणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 1 कप असं मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 कप असा रवा हा बारीक रवा घ्यायचा आहे। 0 नंबरचा असा रवा इथं मी वापरलेला आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे रवा मैदा आपण मिठासंगती खूप चांगलं असं एकत्र करून घ्यायचं आहे, छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जो मोठा रवा आहे तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा वापरू शकता। आणि तसंच मी यामध्ये घालते आहे 2 ते 3 चमचे असं गरम करून घेतलेलं तूप। असं तूप घातल्यामुळं खूप छान खुसखुशीत असे आपले मोदक होतात आणि असं हे तूप आपण खूप छान असे पिठांमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ आपण थोडंसं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे। तसंच मी चॅनलवरती उकडीचे मोदक आणि मावा मोदक सुद्धा अपलोड केलेले आहे, त्याची रेसिपी सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसंच मी ह्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घेते आणि परत हे छान असं पीठ मळून घेते आहे। अगदी मऊसूद असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि असं हे मळलेलं पीठ आपण अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं आहे। आणि हे पीठ छान मुरेपर्यंत आपण त्या मोदकाचं सारण किंवा त्या स्टफिंगची तयारी करून घेऊ। तर त्यासाठी तुम्ही पॅन गरम करत ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे असं साजूक तूप घालून घेते आहे आणि हे तूप असं मस्त वितळून घ्यायचं आहे। आणि ह्या तुपावरती आता मी घालती आहे अर्धी वाटी असा बारीक रवा, शक्यतो बारीक रवाच घ्यायचा प्रयत्न करा। आणि असा हा रवा आपण अगदी बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा, त्याचा छान असा खमंग वास येईपर्यंत आपण हा रवा परतून घ्यायचा आहे। आणि इथं असं हे आपलं रवा छान भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी आता घालती आहे 1 वाटी ओलं खोबरं, असं छान बारीक त्याला मी किसून घेतलेलं आहे। आणि असं हे खोबरं आणि रवा आपण 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि इथं असं खोबरं छान भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालती आहे 2 ते 3 चमचे अशी दुधावरची साय। तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता। साय घातल्यामुळं खूप छान असं मऊसूद असं टेक्स्चर येतं सारणाला। आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये घालती आहे दुधामध्ये असं मी थोडंसं केसर भिजत ठेवलं होतं, ते केसरचं दूध मी ह्यामध्ये घालतीये। तसंच हा रवा छान शिजण्यासाठी इथं मी वापरती आहे पाव कप असं दूध। शक्यतो दूध हे कमी घालायचं, नाहीतर हे आपलं जे सारण आहे खूप जास्त चिकट होऊ शकतं। आणि असं हे मिश्रण आपण 5-1 मिनिटं छान असं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी घालती आहे 1 वाटी पिठी साखर। तुम्ही हवं तर मिक्सरला थोडी साखर अशी फिरवून सुद्धा वापरू शकता। आणि अशी पिठी साखर खूप छान अशी आपण ह्या सारणामध्ये एकत्र करून घ्यायची। पिठी साखर सुद्धा छान वितळते आणि त्याने सुद्धा छान असं टेक्स्चर येतं आपल्या मिश्रणाला। तुम्ही हवं तर गूळ सुद्धा वापरू शकता। तर इथं असं हे सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि असं हे सारण आपण एका प्लेटमध्ये आता थंड करत ठेवायचं आहे। तर पूर्णपणे छान थंड झाल्याच्या नंतर इथं असं अगदी मऊ लुसलुशीत अगदी हे सारण तयार झालेलं आहे। अगदी छान ते गार सुद्धा झालेलं आहे। आणि त्यानंतर इथे असं पीठ सुद्धा आपलं मस्त मुरलेलं आहे। आणि आता या पिठाचे आपण पेढे करून घेऊ किंवा अशा लाट्या करून घ्यायच्या आहे, छोट्या अगदी मोदकाला लागतील तशा। आता मी इथे छोटासा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची आता आपण अशी पारी लाटून घ्यायची, न जास्त जाड न पातळ, अगदी मध्यम अशी पारी लाटून घ्यायची। आणि इथे आता मी तुम्हाला असं मोदक करून दाखवते आहे। तर त्यासाठी थोडंसं असं अगदी 1 ते 1.5 चमचा असं मी सारण ह्याच्यामध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर असं 3 बोटांचा वापर करून आपण हे मोदकाला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या। मधल्या बोटाने थोडंसं पीठ मागच्या बाजूला सरकून त्याला चिमटीमध्ये थोडं प्रेस करून असं अगदी गोलाकार फिरवत सगळ्या अशा आपण कळ्या ह्या बनवून घ्यायच्या आहेत। मोदकाला कळ्या कशा करायच्या अगदी सोप्या पद्धतीने ह्याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती आधी अपलोड केलेला आहे, तो प्लीज तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा मोदकाच्या कळ्या बनवता येतील। आणि इथे असं मी सगळ्या कळ्या छान अशा बनवून घेते।
आणि अगदी असं हलक्या हाताने असं सगळ्या ह्या कळ्या आपण जुळवायच्या आणि छान अलगद त्याला असं फिरवत असा मोदक तयार करून घ्यायचा आहे। त्याच प्रकारे असे मी थोडे मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आता हे तळण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलं। तेल न जास्त गरम न थंड, एकदम मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मंद गॅसवर हे छान सोनेरी होईपर्यंत मोदक तळून घ्यायचे। हे रव्या मैद्याचे मोदक एकदम खुसखुशीत असे तयार होतात आणि तसंच ते तुम्ही 4 ते 5 दिवस ठेवू शकता। ते बिलकुल नरम वगैरे पडत नाही, अगदी तसेच त्याचं आवरण छान खुसखुशीत राहतं। त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूया आपण अजून छान छान अशा नवनवीन रेसिपीसह। थँक्यू।